घरगुती गॅस सिलेंडरच्या वेळेवर पुरवठा होत नसल्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत। आज मुरबाडमध्येही काही वेळ ग्राहकांकडून कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर रोखून धरला होता। पुरेशा गॅसच्या टंचाईमुळे ग्राहकांना रांगा लावाव्या लागत असल्याने आणि वेळेवर सिलेंडर न मिळाल्याने रास्ता रोको करण्यात आला होता। मुरबाड शहरात गॅस सिलेंडर वेळेवर न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। घटनेची माहिती मिळताच मुरबाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हुंदाळेकर यांच्या टीमने रास्ता रोको आंदोलन शांततेत आटोक्यात आणून राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी तात्काळ मोकळा केला। मात्र गॅस सिलेंडरचा काळा बाजार नेमका कुठून होतो हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेचा उद्रेक झालेला आहे। गॅसचा तुटवडा आहे, डिझेलचा तुटवडा आहे, पेट्रोलचा तुटवडा आहे। नक्की हा तुटवडा मुख्यमंत्री सांगतायत की कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसताना हा साठे बाजाराचा तुटवडा आहे। मग मुरबाडमध्ये जी एजन्सी आहेत या संपूर्ण एजन्स्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत। अंजनी गॅस समोर आज सकाळी नव्हे तर अनेक दिवसापासून सामान्य लोक गॅससाठी रांगा लावत आहेत आणि त्यांना मात्र गॅस मिळत नाही। हेच गॅसचे बाटले मुरबाडमध्ये 2000-3000 रुपयामध्ये ब्लॅकने मिळतात हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे। त्यामुळे तहसीलदार साहेब हे सांगतायत मुरबाडमध्ये गॅसचा तुटवडा नाही, मुख्यमंत्री सांगतायत मुरबाडमध्ये गॅसचा तुटवडा नाही, मुरबाडचे सन्माननीय आमदार साहेब सांगतात मुरबाड गॅसचा तुटवडा नाही। मात्र काही दिवसापूर्वी शिंदे गटाच्या एका गटाने आंदोलन केल्याचा हा धडधडीत पुरावा आहे की मुरबाडमध्ये सर्वसामान्य लोकांना नागवलं जात आहे, लुबाडलं जात आहे, त्यांना गॅस मिळत नाही आणि त्या सगळ्याचा उद्रेक म्हणून ही सर्वसामान्य माणसं आज रस्त्यावर आलेली आहेत। उद्या भविष्यामध्ये या सगळ्यांचा उद्रेक होऊन ते शासकीय अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चे नेतील। मी RPI सेक्युलर ठाणे जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की मुरबाड तालुक्यामध्ये गॅसच्या तुटवड्यामध्ये ज्या ठेकेदार जे आहेत, जे साठा करून ठेवत आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई कराल का? ते सर्व भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही असं सर्वसामान्य माणसाला वाटतंय। आज सकाळी जो उद्रेक झाला त्या उद्रेकाला कुठलाही राजकीय चेहरा नाही, सर्वसामान्य लोकांचा तो उत्स्फूर्तपणे उद्रेक होता। त्या उत्स्फूर्तपणे उद्रेकाने मुरबाडच्या विकासाचा हा जो 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 त्यांनी बुरखा घातला तो फाडलेला आहे आणि ती लोक सर्व नॅशनल हायवे 61 वर उतरली। त्या लोकांचा उद्रेक पाहणं महत्त्वाचं होता। त्यांच्या घरामध्ये अन्न शिजवायला गॅस नाही, पहाटे 4 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून ते रांगेला उभे आहेत आणि या सगळ्यांचा उद्रेक आज आपण बघितलेला आहे। हा उद्रेक जनसामान्यांचा उद्रेक हा आंदोलनामध्ये उभा राहील अशी आम्हाला जीवन शिंदे, जनशक्ती मुरबाड।